नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। मम्मी खुरपती आहे आणि मी भेंडी तोडली। हे बघा एवढी निघली आता। मित्रांनो, हे एवढा वावराचा पट्टा आहे, तुमच्या अंदाजाने याच्यात किती भेंडी निघली पाहिजे? एवढ्या पट्ट्यामध्ये म्हणजे 4 वाफुळ्या आहेत आणि एवढ्या म्हणजे इथून ते लास्ट टोकापर्यंत। आणि बी पण चांगल्या क्वालिटीचं होतं। किती रुपयाचं पॅकेट होतं मम्मी? 500 रुपये। 500 रुपयाचं किती? 100 ग्रॅम। 100 ग्रॅम 500 रुपयाचं पॅकेट। म्हणजे बीसुद्धा चांगल्या क्वालिटीचे होते। पण झाडांना एवढ्या प्रमाणात भेंड्या पण निघत नाही। खत मारतो आहे आणि औषधं पण मम्मी माझी टायमावर मारती आहे, पण एवढ्या भेंड्या नाही निघत आहेत। म्हणजे आता एकदा तोडली तर तेवढ्याच भेंड्या निघल्यात। हे 2 दिवसांनी आत्ता तोडली। तर काहीतरी उपाय सांगा याच्यावर। आणि हाच खरा शेतकरी असं काय कमेंट होती। तर म्हणजे मला खरंच हे असं एक अनुभव म्हणून हे खूप मस्त वाटतं। कारण आम्ही मुंबईलाच होतो लहानपणापासून। माझी आईसुद्धा म्हणजे तिचं लहानपणसुद्धा मुंबईलाच गेलं आहे आणि लग्न झाल्यावर पण 1 वर्ष इथं राहिली, बाकी मुंबईलाच। त्याच्यामुळे तिनेसुद्धा कधी असं शेतात केलं होतं का गं काम? कधीच नाही ना। पण तिने असं म्हणजे कधी केलंच नव्हतं काम। आणि आम्ही तर कधीच नाही, म्हणजे असं वावरात जन्मल्यापासूनच नाही, मुंबईलाच सगळं। पण आता आलो आहे, आमच्या प्रसंग आलो आम्ही इथं। तर प्रत्येकजण म्हणजे असं नाही की आमची मम्मीच करायला शिकली किंवा पप्पाच करायला शिकले। पप्पा पण माझे म्हणजे लहानपणी होते गावाला, पण त्याच्यानंतर मुंबईलाच राहिले, ते पण जॉब करायला लागले तसे। पण लॉकडाऊनमध्ये अशी परिस्थिती आली माणसावर की माणसाला करायची गरज लागली। पण आता बघा ना किती मस्त म्हणजे सगळं करतोय व्यवस्थित। अजूनपर्यंत एकसुद्धा माणूस घेऊन खुरपणी हे सगळं काहीच केलं नाही। आमचं करतो चौघं मिळून, जे काय असेल ते। काय बोलायचं आहे तुला याच्यावर? म्हणजे वेळ आली का माणूस प्रत्येक गोष्ट शिकतोच ना। परिस्थिती शिकवते, परिस्थिती माणसाला शिकवतेच। आणि शेतकरी तर आपण आहोतच, कारण आपण म्हणजे आणि जो हात मानला तो कसला माणूस कष्ट करायला मागं सरला। म्हणजे कष्ट माणसाने भले कुठल्या पण ह्याच्यात असू दे ते केलेच पाहिजे। आता माझ्या मम्मीने एवढं खुरपलं, तोपर्यंत मी तेवढ्या सगळ्या वाफुळ्यांमधनं भेंडी तोडून घेतली। तिकडं मिरच्या तोडून घरी ठेवून आले। इथं ऊन खूप आहे ना, आज सुकतील म्हणून। आता 5-6 दिवस सारखा पाऊस होता आणि आज खूपच असं ऊन पडले, डोकं तापलं एकदम। तर म्हणजे करतो आम्हाला जसं जमल तसं। पण तुम्ही सांगा याच्यावर काय उपाय असा की भेंड्या बघा तेवढ्या ह्याच्यामध्ये मला तरी वाटतं तेवढी पिशवी एका टायमाला पूर्ण भरायला पाहिजे होती, पण अर्धीच भरलेली आहे ती। एवढ्या भेंड्या नाही निघत आहेत। तर याच्यावर काहीतरी उपाय सांगा। ह्या एवढ्या साईजच्या तर नाही तोडल्या, म्हणले हे अजून थोड्या मोठ्या व्हायला पाहिजेत। तर मित्रांनो, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, छान छान कमेंट करत जा। आणि कमेंट अशा करत जा ज्याने माणसाला असं मोटिवेशन वाटेल की आपण खरंच काहीतरी चांगलं करतो। आता आम्ही असं वाईट तर कोणाचं काही करतच नाही, आम्ही स्वतःचंच म्हणजे हे करत असतो। तरी पण हसणारे भरपूर असतात। तर त्याच्यामुळे अशा छान कमेंट करत जा, मोटिवेशन माणसाला वाटेल असं। खूप खूप धन्यवाद।